नमस्कार, मी यामिनी दळवी. शारंगधर सुखसारकवटी सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे बटर, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशुआहार आणि निसर्ग हर्ब्स या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामधल्या प्रत्येकाला समान न्याय, समान संधी हा अधिकार दिला आणि बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार असणाऱ्या महाराष्ट्रातल्या विदर्भाच्या सुपुत्राला देशाच्या सरन्यायाधीशपदी बसण्याचा बहुमान मिळाला. न्याय म्हणजे केवळ कायद्याची अक्षरं नव्हेत, तर समाजाच्या अंतःकरणाशी संवाद साधणारी ही प्रक्रिया आहे. हीच भूमिका अत्यंत समर्थपणे निभावणारं नाव म्हणजे माजी सरन्यायाधीश भूषण गवई. देशाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांच्याकडे अवघा 6 महिन्यांचा काळ होता. मात्र त्यासह सर्वोच्च न्यायालयामधील त्यांच्या 6 वर्षांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक उल्लेखनीय असे निर्णय दिले. उत्तर भारतामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बुलडोझर जस्टिसला चुकीचं ठरवणं, जम्मू काश्मीरशी संबंधित कलम 370 हटवणं हे योग्य ठरवणं, नोटाबंदीला वैध म्हणून मान्यता यासारख्या उल्लेखनीय निकालांमध्ये त्यांचा सहभाग होता. निवडणूक रोखे बेकायदेशीर ठरवण्याचा निकालही त्यांच्याच खंडपीठाचा. राजकारणाचा कौटुंबिक वारसा असताना देखील त्यांनी मात्र न्यायदानाचा वसा घेतला. सत्ता, दबाव किंवा लोकप्रियता यापेक्षा संविधान, विवेक आणि सत्य यांना सर्वोच्च स्थान देणारा न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख देशभरात आहे. म्हणूनच त्यांच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला तेव्हा देखील त्यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा हा देश विसरू शकणार नाही. खऱ्या वंचित घटकांपर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचावा याविषयी त्यांनी घेतलेली भूमिका असेल किंवा कायद्याचं ज्ञान प्रत्येकाला असावं हा त्यांचा आशावाद असेल. या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आज माझ्या कट्ट्यावरती आले आहेत निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई सर. सर, आपलं खूप खूप स्वागत. सर, आम्हाला खूप आनंद झाला आहे की आमच्या कट्ट्यावर आज पहिल्यांदाच सरन्यायाधीश कोणीतरी आलेले आहेत आणि आमच्या सगळ्या लोकांना त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळणार आहे. तुमचा कार्यकाळ सरन्यायाधीश म्हणून जरी 6 महिन्याचा असला तरी खूप म्हणजे लखाखून टाकणारा असं तो कार्यकाळ होता. आणि आत्ताच्या काळामध्ये एखाद्या न्यायाधीशाबद्दल ज्याच्याबद्दल खूप अपेक्षा आहेत आणि त्यानं खूप सार्थपणानं पूर्ण कराव्यात असं फार खरं तर कमी वेळा घडतं, पण तुम्ही ते घडवून दाखवलं आम्हाला. आता निवृत्तीनंतर तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये दिसताय, पण आता ताण हलका झाल्याची भावना आहे तुमची? पूर्णपणे मला असं वाटायचं की ज्यावेळेला मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो, सरन्यायाधीश होतो, तर मी विदाऊट स्ट्रेस काम करतो आहे म्हणून. परंतु 24 नोव्हेंबरनंतर एवढं म्हणजे रिलॅक्स वाटतं आहे की असं वाटतं आता की म्हणजे मला जरी वाटत होतं की स्ट्रेस नाही, पण ॲट द बॅक ऑफ द माइंड काही ना काही स्ट्रेस असला पाहिजे काम करताना. आणि सरन्यायाधीश या देशाचं ही फार मोठी जबाबदारीची पोस्ट आहे. एक सुप्रीम कोर्ट म्हणजे वी कन्सिडर इट टू बी अ गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. देशाची घटना, देशाचे नागरिक यांच्या हक्काचं कसं रक्षण करता येईल ही एक मोठी जबाबदारी सुप्रीम कोर्टावर असते. आणि ती जबाबदारी पार पडत असताना मला वाटतं काही ना काही तर स्ट्रेस कोणावरही निश्चितच येत असेल, कोणी दाखवत असेल, कोणी दाखवत नसेल. तुम्हाला त्या काळाबद्दल आता जेव्हा तुम्ही आठवता किंवा जेव्हा तुम्ही म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती असाल किंवा सरन्यायाधीश झाला, कोणता काळ तुमच्यासाठी स्ट्रेस देणारा की आपल्याला याचा स्ट्रेस येतोय असं वाटणारा किंवा खूप परीक्षा बघणारा होता असं वाटतं आता मागवळून बघताना? नाही, मला वाटतं निश्चितच जो 6 महिन्याचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून काळ होता त्यालाच म्हणता येईल की जो स्ट्रेसदायक होता. कारण की मी जवळपास 17-18 वर्ष वकिली केली, त्याच्यानंतर 16-17 वर्ष हायकोर्टात जज राहिलो आणि कामाचा स्ट्रेस मी कधीच घेतला नाही. कारण की ज्यावेळेला मी वकिली सोडून न्यायाधीश झालो 2003मध्ये, तर इट वॉज विथ अ एम की आपण या देशाच्या नागरिकांची सेवा करावी. आणि आय ऑलवेज एन्जॉयड माय वर्क. त्याच्यामुळे स्ट्रेस असा कधी जाणवला नाही, पण त्या 6 महिन्यात निश्चितच काही ना काही स्ट्रेस असेलच. पण तुम्हाला आता जेव्हा तुम्ही मागं वळून तुमचं म्हणजे एकूण सगळ्या करिअरकडे बघताय, 6 महिन्याचं म्हणजे सरन्यायाधीश पद, तर असं जर आपण वेगवेगळे टप्पे घेतले तर त्या कालखंडातलं कोणता निर्णय तुम्हाला की तो घेतल्याच्याबद्दल खूप आतून आनंद वाटतो?
म्हणजे तसे अनेक निर्णय आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्ण 6-6.5 वर्षाच्या कालखंडातले पाहिजेत की म्हणजे वेगवेगळ्या टप्प्यावरचे सांगितलेत किंवा सगळ्या सुप्रीम कोर्टातल्या तुमच्या कारकिर्दीबद्दल सांगितलेत तरी? सुप्रीम कोर्टातले मी नेहमीच म्हणत आलो की 2 निर्णय मला खूप असे महत्त्वाचे वाटतात. एक डिमॉलिशन, ज्याला आपण बुलडोझर जस्टिस सगळ्याकडे म्हटलं जातं, आणि दुसरा सब क्लासिफिकेशनचा. म्हणजे त्या सब क्लासिफिकेशन त्याबद्दल माझ्या समाजातून माझ्यावरती खूप टीका होते आहे. पण आणि ॲज अ जज आय एम नॉट सपोज टू जस्टिफाय माय जजमेंट, बट आय स्टील होल्ड दॅट दिस आर द 2 जजमेंट्स विच आर डिअर टू माय हार्ट. खास करून म्हणजे बुलडोझरच्या बद्दल तर नंतर असं झालं की तुम्ही शासक म्हणून प्रभावी तेव्हाच आहात जर तुम्ही बुलडोझर चालवू शकत असाल तर, अशा प्रकारचं एक चित्र आणि इन्स्टंट जस्टिस. पण आता ही जी एक स्थिती आहे आपल्या देशात झालेली की लोकांचा सपोर्ट बुलडोझर जस्टिस सिस्टीमला एक प्रकारे होता किंवा आहे, किंवा लोकांना आतून ते बरं वाटतं, कारण लोकांना असं वाटतं की आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये इतका काळ लोकांना वाट बघायला लागती न्याय मिळण्यासाठी. तर ही जी आपली स्थिती आहे, शेवटी आपल्या देशाची घटना सुप्रीम आहे आणि घटना म्हणते की राज्य कायद्याचं असलं पाहिजे, आणि कायदा कोणी हातात घेऊ शकत नाही, मग ते सत्ताधारी असो किंवा एक्झिक्युटिव्ह असो. जेव्हा कुठलीही गोष्ट कशी करावी हे कायद्यात नमूद केलेलं आहे, तर ते त्यानुसारच व्हायला पाहिजे. आणि कोर्ट्स कॅनॉट डिसाईड की लोकांना काय आवडतं आणि कोणाला आवडत नाही. आणि कोणी एखादा आरोपी आहे किंवा त्याच्यावरती क्रिमिनल केस पेंडिंग आहे, त्या एका ग्राउंडवरती कोणाचं घर उद्ध्वस्त केलं जाऊ शकत नाही. आणि घर हे त्याचं एकट्याचं नसतं, घरात त्याचे आईवडील राहत असतात, त्याचे मुलं राहत असतात, भाऊ बहीण राहत असतात. तर विदाऊट ट्रायल त्याला पनिशमेंट देणं हे आपल्या घटनेला, आपल्या जी संकल्पना आहे की रूल ऑफ लॉ, त्याच्याशी ती सुसंगत नाही. आणि त्यामुळे निश्चितच असं जर केल्या जात असेल तर ते चुकीचं आहे. पण सर, जेव्हा आम्ही बघतो म्हणजे आता अनेकदा असं होतं की आता काही वेळेला खूप हाय प्रोफाईल केसेस आहेत आपल्याकडं की ज्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ जेसिका लाल मर्डर केस, आणि मग नंतर अंतिमतः त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष खटला चालतो आणि शेवटी असं होतं की कुणीच मारलं नाही तिला. काही वेळेला असं होतं की रेपच्या केसेस असतात, त्याच्याबरोबर खून झालेला असतो आणि प्रत्यक्षामध्ये पुढं वर्षानुवर्ष चालत राहती केस, आणि म्हणजे जे दोषी आहेत त्यांना किमान शिक्षा व्हावी, जी काही कायद्यानं घालून दिलेली आहे अशी जी अपेक्षा त्या कुटुंबाची, समाजाची असती, त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. आणि काही वेळेला तर मग शिक्षा होतही नाही, म्हणजे धडधडीत दिसत असतं की यांनी केलेलं आहे, पण ते कायद्याच्या सगळ्या पळवाटांमधून त्यांना शिक्षा होत नाही. अशा वेळेला जेव्हा इन्स्टंट न्याय मिळतो, मग त्यावेळेला त्याचं एन्काउंटर होतो किंवा त्यांना इन्स्टंटली शिक्षा दिली जाते व्यवस्थेकडून, तेव्हा समाज म्हणून लोकांना असं वाटतं की बरं झालं, नाहीतर इथं न्याय मिळाला नसता. तर ही जी समाजाची मानसिकता आहे आणि आपल्या व्यवस्थेचं याच्यामधलं जे काही त्यांची भूमिका आहे, तुम्हाला असं नाही वाटत कधी काही वेळेला की म्हणजे असा न्याय जरी तो कायद्याला धरून नसला तरी सुद्धा म्हणजे ह्यात न्याय तरी मिळतो शेवटी? नाही, हे चुकीचं आहे. आपली जी लिगल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल जस्टिसमध्ये असं म्हटलं जातं की क्राईम हॅज टू बी प्रूव्ड बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट. किती जरी स्ट्रॉंग सस्पिशन असलं तरी स्ट्रॉंग सस्पिशनच्या बेसिसवरती कन्व्हिक्शन होऊ शकत नाही. आणि आज दुर्दैवाची बाब आहे की ते ट्रायल कोर्ट्स वगैरे असतात, दे ऑलवेज प्रिफर टू आर ऑन अ रॉंग साईड. त्यांना वाटते की जर आपण मीडिया ट्रायल झालेली आहे, पेपरमध्ये येत असतो, पेपरवाले किंवा तुम्ही चॅनलवाले अगोदरच ठरवता की हा ऑलरेडी दोषी आहे याच्यामध्ये. तर अशा केसेसमध्ये प्रेशर येतं जजेसवरती, आणि ट्रायल कोर्टच्या जजेसना त्यांच्या पुढच्या करिअरच्या अपेक्षा असतात. त्यामुळे साहजिकच ते असा विचार करतात की केसमध्ये एव्हिडन्स जरी समजा पूर्ण नसेल तरी आपण कशाला रिस्क घ्यावी, आणि इट टर्न्स इन टू कन्व्हिक्शन. तर ट्रेंड असा आहे की हायकोर्टसुद्धा इंटरफिअर करायला दे आर ऑल्सो व्हेरी रिलक्टंट. आणि त्यामुळे आपल्या देशात जो कायदा आहे त्या कायद्यानुसार सुप्रीम कोर्टालाही
डिसाईड करावं लागतं. आता अनफॉर्च्युनेटली आमच्या पुढेच एक क्युरेटिव पिटिशन लागलं होतं. केसचं नाव घेत नाही मी. निवृत्त व्हायच्या काही दिवस अगोदरच आम्ही केस डिसाईड केली. ती फार गाजलेली ट्रायल होती नोएडाची, आणि काहीही एव्हिडन्स नसताना त्या आरोपीला शिक्षा देण्यात आली. पहिल्यांदा आमच्याकडे जवळपास मला वाटते त्या तेरा केसेस होत्या. 13पैकी 12 केसेसमध्ये कन्व्हिक्शन दिलं ट्रायल कोर्टाने. हायकोर्टाने ते अपील केलं आणि सुप्रीम कोर्टाने त्या SLP डिसमिस केल्या. त्यानंतर जी 13वी केस होती त्याच्यातही ट्रायल कोर्टाने कन्व्हिक्शन दिलं होतं. हायकोर्टाने ते हिंमत दाखवून कन्व्हिक्शन सर्टिसाईड केलं. काहीच एव्हिडन्स नव्हता आणि फक्त त्या माणसाचं कन्फेशन, आणि ते कन्फ्युशनही असं की त्याला जो 4-5 8-10 दिवस कस्टडीमध्ये होता. कस्टडीमध्ये त्याला टॉर्चर करण्यात आलं, आणि हा सगळा एव्हिडन्स आल्यानंतर हायकोर्टाने म्हटलं की काहीच एव्हिडन्स नाही, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सची केस आहे, आणि ॲक्विट केलं. आमच्यापुढे आलं, आम्ही त्या ॲक्विटला अपहोल्ड केलं. त्या ग्राउंडवरती अगोदरच्या 12 केसेसमध्ये ज्याच्यावरती त्याचं कन्व्हिक्शन कन्फर्म झालं होतं त्याचा क्युरेटिव्ह पिटिशन आला. नॅचरली आम्ही क्युरेटिव्ह पिटिशन अलाव केलं. आणि म्हणून समाजाला काय वाटतं किंवा प्रेसला काय वाटतं या बेसिसवरती कन्व्हिक्शन राहू शकत नाही. आपला जे लिगल सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये यू हॅव टू प्रूव्ह द केस बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट. नाही, पण आणि दुर्दैव अशा परिस्थितीत जर समाजाला वाटत असेल की कायदा हातात घेऊन आपण शिक्षा द्यावी तर ते माझ्या मते योग्य होणार नाही. नाही, पण आत्ता दुर्दैवानं परिस्थिती अशीही आहे की तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्ही जे चौकशी करणारे, तपास करणारे आहेत त्यांनाही मॅनेज करू शकता, आणि त्याच्या जोरावर तुम्ही होत्याचं नव्हतं किंवा नव्हत्याचं होतं करू शकता. तर म्हणजे मग न्यायालय अशा परिस्थितीमध्ये ते काय जे येतं समोर ते बघूनच निर्णय देतील, ते बघूनच निर्णय देणार. ते बघूनच निर्णय द्यावा लागेल की और सिस्टम रिक्वायर्स दॅट वी हॅव टू डिसाईड द केस ऑन द बेसिस ऑफ द एव्हिडन्स. मला वाटतं की हा माणूस आरोपी आहे, यांनी निश्चितच खून केला असेल, या भावनेच्या आधारे मी त्याला फाशीची शिक्षा नाही देऊ शकत. नाही, मग कायद्याचं राज्य कसं राहिलं मग? यू कांट बी जज बाय, यू कांट जज अ केस बाय युअर ओन परसेप्शन. पण जर असं न्यायालयाच्या लक्षात म्हणजे असे लक्षात येत असेल ना, म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अशा केसेस बघितल्या असतील की जेव्हा तुम्हाला असं दिसतं की अरे याच्यामध्ये यांनी जे तपास करणारे आहेत त्यांनी गडबडी केलेल्या आहेत. नाही, अशा केसेस जेव्हा लक्षात येतं की तपास करताना गडबडी केलेल्या आहेत आणि त्याच्याशी डील करून जर केसमध्ये एव्हिडन्स असेल तर निश्चितच आम्ही कन्व्हिक्शन देतो. परंतु जर समजा एव्हिडन्स काहीच नसेल तर जस्ट बिकॉज you morally feel that he has committed a crime, that would amount to a moral conviction, not a legal conviction. म्हणजे आत्ता एक उदाहरण म्हणजे आपण बोलताना मला आठवलं की कोल्हापूरमधल्या त्या 2 गावित भगिनी ज्यांनी खूप लहान मुलांचे खून केले आणि त्यांना सुप्रीम कोर्टानं फाशीची शिक्षा दिली. मग त्यांनी दयेचा अर्ज केला आणि त्यांना ती शिक्षेची अंमलबजावणी यामुळं झाली नाही कारण शिक्षा, दिलेली शिक्षा आणि त्याची अंमलबजावणी याच्यामध्ये खूप काळ गेला, आणि मग तो खूप काळ गेल्यामुळं त्यांनी आता असं अपील केलं किंवा असं त्यांनी युक्तिवाद केला की आता ती शिक्षेची तामिली झाली नाही, त्यामुळे आता आमची जीवन जगण्याची इच्छा बळावली आणि म्हणून आम्हाला शिक्षा होऊ नये, आणि त्या अजूनही जिवंत आहेत. तर ह्याच्यातून की तुम्ही अंतिमतः सगळ्या पातळ्यांवर शिक्षा होऊनही जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर हा आपल्या व्यवस्थेमधला केवढा मोठा दोष आहे असं म्हटलं पाहिजे. नाही, तो दोष तर आहेच, परंतु अधिकार दिलेला आहे मला. म्हणजे फॅक्च्युअली मला ते पोझिशन पूर्ण माहिती नाही मला, त्यामुळे मला माहिती नाही की राष्ट्रपतींनी दयेचा त्यांचा अर्ज त्यांनी दयेचा अर्ज केला पण तो फेटाळण्यामध्ये वेळ गेला खूप. नाही तर त्याच्यामुळे काय आता श्रद्धानंद त्या केसनंतर एक नवीन ट्रेंड, त्याला आपण मिडल पाथ म्हणतो, की बऱ्याचशा देशांमध्ये फाशीची शिक्षा त्याला आपण डेथ सेंटेन्स दिल्या जात नाही, आणि म्हणून आपल्या सुप्रीम कोर्टाने अनेक केसेसमध्ये स्वामी श्रद्धानंद, त्याला बरेच आपल्या महाराष्ट्रातलं शंकर सोपान वगैरे अशा ज्या केसेस होत्या त्यामध्ये एक मिडल पाथ त्यांनी केलेला आहे की जो एक्स्ट्रीम फाशीची शिक्षा आणि जे आपण त्याला लाईफ सेंटेन्स म्हणतो नॉर्मली, दॅट इज अ सेंटेन्स फॉर 14 years ऑल्सो, यातला एक मिडल पाथ म्हणून एक फिक्स टेन्युअरसाठी विदाउट रेमिडिशन, मग ते नॅचरल लाईफ संपेपर्यंत असो किंवा 25 वर्षासाठी किंवा 30 वर्षासाठी,
हा मिडल पाथ बऱ्याचदा सुप्रीम कोर्टाने अडॉप्ट केलेला आहे, हायकोर्टाने अडॉप्ट केलेला आहे. तुम्ही परत- हां सिस्टममध्ये काही गोष्टींना वेळ लागतो, डिले होते, म्हणून आपण ड्रॅस्टिक स्टेप्स घ्यावे हे कितपत सुसंगत राहील. पण तुम्ही जेव्हा सकाळी पेपर वाचत असाल तेव्हा काही वेळेला तुम्हालाही खूप राग येत असेल ना काही गोष्टी बघून, आणखीन मग त्याच्यावरनं रिॲक्शन जशी सर्वसामान्य वाचकांची होती तशी तुमचीही होत असेल ना. आता 17-18 वर्ष वकिली केल्यानंतर 22 वर्ष जज राहिल्यानंतर थोडंफार तर माइंड ट्रेन होतं की आपण डिसाईड करताना आपल्या भावना थोड्या बाजूला ठेवून कायद्यानुसार डिसाईड केलं पाहिजे. पण पण असं कधी झालं की ज्या एखाद्या गोष्टीनं म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या म्हणजे न्यायमूर्तीच्या भूमिकेत गेल्यानंतर की ज्यानं तुम्हाला खूप अस्वस्थ केलं आणि तीच केस तुमच्याकडे आली? असं म्हणता येणार नाही, पण शेवटी न्यायाधीशही हा ह्युमन बिंग असतो, परंतु जज म्हणून ह्युमन बिंगनी काम करताना थोडं आपल्या भावना बाजूला ठेवून कायद्यानुसार काम करणं अपेक्षित असतं. म्हणजे बाकीच्यांच्याकडे जाण्यापूर्वी आजच एक सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती उज्ज्वल भुयाल यांचं एक पुण्यामध्ये काल परवा कार्यक्रम होता आणि तिथं त्यांनी कॉलेजियम सिस्टीमच्या बद्दल एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केलं आणि त्यांचं असं म्हणणं होतं त्या भाषणामध्ये त्यांच्या की सरकारी हस्तक्षेप कसा न्यायमूर्तींच्या बदल्यांमध्ये होतो आणि मग त्यांनी एका न्यायमूर्तींची बदली सरकारच्या सूचनेनुसार कशी केली गेली आणि कॉलेजियमनं आपला निर्णय कसा बदलला गेला याच्याबद्दल ते बोलले. जर सरकार या पद्धतीनं हस्तक्षेप करू शकत असेल तर मग न्याय व्यवस्थेच्या स्वातंत्र्याच्या बद्दल जे प्रश्न निर्माण केले जातात त्याला बळ नाही मिळत. डोंट टेक इट ॲज माय आन्सर टू दी, काल त्यांनी काही बोलले म्हणून मी प्रतिक्रिया देतो असं समजू नका. आय एम नॉट बाउंड टू, आय नो दॅट रेफरन्स इज टू वन ऑफ द ट्रान्सफर्स. थोडं इंग्रजीत बोललं चालतं ना. म्हणजे मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया असताना जी ट्रान्सफर झाली त्याच्याबद्दलच उल्लेख आहे, त्याच्यामुळे मी काही जस्टिफाय करायचा प्रयत्न करत नाही. आमचे अजून एक कलिग आहेत, ते 1-1.5 वर्षात चीफ जस्टिस ऑफ इंडिया बनणार आहेत. त्यांनी 2-4 महिन्यापूर्वी एक स्टेटमेंट केलं की जजेसनी कमी बोलावं आणि निवृत्त झाल्यावर अजून कमी बोलावं. परंतु आजकाल काय झालं की असं काही बोलण्यानी प्रसिद्धी मिळते. तर त्याच्यामुळे काही आमचे कलिग्स आहेत जे आताही कार्यरत आहेत आणि काही निवृत्त झाले आहेत, ते प्रसिद्धी कोणाला आवडत नाही. तर त्याच्यामुळे काहीतरी असं बोल्ड स्टेटमेंट करावं, पण करण्याच्या अगोदर आपणही त्या इन्स्टिट्यूशनचे भाग आहोत, त्या इन्स्टिट्यूशननी आपल्याला दिलेलं आहे याचं भान ठेवणं महत्त्वाचं असतं. आणि विदाऊट व्हेरीफाईंग एव्हरीथिंग यू आर नॉट द मेंबर ऑफ द कॉलेजियम असे स्टेटमेंट करणं ज्याच्यामुळे एक संस्थेबद्दल गैरसमज होऊ शकतो. आता तुमच्यामध्ये कोणी कॉलेज म्हणजे कायद्याचे विद्यार्थी आहेत माहीत नाही, तर ज्या जजमेंटनुसार सुप्रीम कोर्ट कॉलेजियम एस्टॅब्लिश झालं त्यानंतर दुसऱ्या जजमेंटनुसार ते एक्सपॅन्ड झालं, त्याच जजमेंटमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की कॉलेजियमने एक निर्णय घेतला तो सरकारकडे जातो. सरकारला त्याच्याबद्दल काही इनपुट्स द्यायचे असतील तर त्या इनपुट्स परत सरकार कॉलेजियमकडे पाठवतं. कॉलेजियम कन्सिडर्स दॅट आयदर ॲक्सेप्ट आयदर टेक्स अ डिसिजन ऑन द बेसिस ऑफ दॅट इनपुट आणि रिजेक्ट करू शकतं किंवा परत अप्लिकेशन ऑफ माइंड करून परत एन्डॉर्स करू शकतो आणि सेकंड टाईम एन्डॉर्स केल्यानंतर इट इज बाइंडिंग ऑन कॉलेजियम. पण गव्हर्नमेंटला अधिकार आहे, गव्हर्नमेंट इज अन इक्वल स्टेक होल्डर. असं नाही की म्हणजे ज्युडिशरीचीच मनमानी चालेल. त्या जज साहेबांबद्दल जे बोलायला जातं ज्यांची ट्रान्सफर केली, ही इज अ व्हेरी सिनियर जज. ही वॉज बिईंग ट्रान्सफर्ड टू अ स्मॉल स्टेट लाईक छत्तीसगड. त्यानंतर गव्हर्नमेंटनी एवढंच म्हटलं की त्यांच्याबद्दल म्हणजे ट्रान्सफर गव्हर्नमेंटच्या म्हणण्यानुसार झालीच नाही. ट्रान्सफर करण्याचा निर्णय 5 जणांच्या कॉलेजियमने ऑलरेडी घेतलेलाच होता. गव्हर्नमेंटने म्हटलं त्यांची ट्रान्सफर करा तुम्ही, पण कन्सिडर हिम फॉर सम अदर हायकोर्ट्स. तर त्यांची सिनियरिटी लक्षात घेऊन आम्ही विचार केला की छत्तीसगड हायकोर्टच्या ऐवजी त्यांना एक मोठं हायकोर्ट आहे, अलाहाबाद हायकोर्ट, तिथे त्यांची ट्रान्सफर करण्यात आली.
सरकारचा इंटरफिअरन्स कुठं आला? पण त्याच्यामध्ये ट्रान्सफर सरकारने म्हटल्यामुळे ट्रान्सफर झालेलीच नाही. ट्रान्सफर करण्याचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे आणि आता मी त्याबद्दल जास्त बोलू इच्छित नाही, कारण की व्हॉट वेट विथ द कॉलेजियम फॉर डिसाइडिंग हिज ट्रान्सफर दॅट इज नोन ओनली बाय 5 कॉलेजियम जजेस. त्यातला एक मी आहे, 4 जण अजून कार्यरत आहेत, त्यातले एक चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, त्यातले 2 चीफ जस्टिस ऑफ इंडिया होणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी अडचणीची परिस्थिती नाही निर्माण करू शकत. वी हॅव टेकन इन टू कन्सिडरेशन ऑल द फॅक्टर्स वाईल टेकिंग अ डिसिजन ॲज टू वाय ही हॅज टू बी ट्रान्सफर. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला द्यायचं असेल तर उत्तर द्या, पण त्याच्यामध्ये एक मुद्दा त्यांनी असा मांडला की त्यांनी सरकारच्या विरोधामध्ये जजमेंट दिलं होतं म्हणून त्यांची बदलीमध्ये सरकारनं हस्तक्षेप म्हणून केला. तेच म्हणतो मी की अर्ध सत्यावरती आधारित प्रसिद्धी करता असे स्टेटमेंट करताना आपण ज्या इन्स्टिट्यूशनने आपल्याला काही दिलेलं आहे त्या इन्स्टिट्यूशनबद्दल भान ठेवायला पाहिजे. मी तेच सांगतो की आम्ही 5ही जणांनी एकमताने निर्णय घेतला आणि तुम्हाला माहीत आहे की त्यातल्या आमच्या 5 जणांच्या कॉलेजियममध्ये एक जज कॉलेजियम जज खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांनी एका सुप्रीम कोर्टाच्या इलेव्हेशनमध्ये म्हणजे बरंचसं ऑब्जेक्शन घेतलेलं होतं आणि ते दुर्दैवाने प्रेसमध्ये आलं. परंतु हा ज्या जजबद्दल आमचे माननीय न्यायमूर्ती साहेब पुण्याला बोलले त्याबद्दलचा निर्णय हा 5ही जणांचा एकमुखी निर्णय आहे. आम्ही बऱ्याचशा गोष्टी कन्सिडर केलेल्या आहेत. मे बी आम्ही 5ही जण रिटायर झाल्यानंतर त्याबद्दल बोलता येईल, पण माझ्या पुढचे जे 4 जण आहेत त्यांना मला अडचणीत आणायचं नाही. सर ॲक्च्युली आता तुम्ही चीफ जस्टिस असताना किती मर्यादा पाळाव्या लागतात याबद्दल बोलले. खरं तर काही आताही पळावं लागतात. हो, आताही पाळाव्या लागतात. नाही, पण 2 विषय खूप गाजले होते. एक तर आजच गाजतोय मुंबईमध्ये, ते म्हणजे चीफ जस्टिस मुंबईत आलेले असताना जे केसमध्ये आहेत असे महाराष्ट्राचे 2 उपमुख्यमंत्री त्यांच्याबरोबर स्टेज शेअर करतात आहेत तो मुद्दा, आणि तुम्ही चीफ जस्टिस व्हायच्या आधीचा जो मुद्दा होता की एका सरन्यायाधीशांकडे स्वतः पंतप्रधान गेले होते गणेशोत्सवाला. तर ह्याच्यावरून खूप कॉन्ट्रोवर्सी, म्हणजे जे आत्ता घडतंय मुंबईत त्याच्यावरूनही आणि जे दिल्लीत घडलं होतं त्याच्यावरूनही. तर हे सगळं म्हणजे किती गोष्टी पाळायच्या याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि या कॉन्ट्रोवर्सीजबद्दल तुम्हाला काय या वाटतं? कॉन्ट्रोवर्सीबद्दल तर मी काही बोलू शकणार नाही, पण मर्यादा पाळाव्याच लागतात. पण सर आणि कोणाच्या इट्स ऑल क्वेश्चन ऑफ युअर ओन परसेप्शन, युअर ओन कन्व्हिक्शन. कुठल्या मर्यादा कोणी किती प्रमाणात पाळायच्या हा प्रत्येकाचा प्रश्न असतो आणि प्रत्येकाच्या हाताची 5 बोटं सारखे नसतात. पण याच्यामध्ये प्रत्येकाला वाटत असेल की आपल्या ज्या लिमिटेशन मर्यादा आपण कितपर्यंत पाळाव्या वेगवेगळ्या आहेत. नाही, पण याच्यामध्ये एक मुद्दा जो आहे प्रोटोकॉलचा, तर हा प्रोटोकॉल आहे का की जर सरन्यायाधीश तुमच्या शहरामध्ये येत असतील तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या स्वागताला विमानतळावर जाणं? आता मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया असताना बऱ्याचशा स्टेटमध्ये गेलो. माझ्यामध्ये प्रोटोकॉलनुसार त्या राज्याचा चीफ जस्टिस त्या राज्याचा चीफ जस्टिस, त्या स्टेटचा चीफ सेक्रेटरी, त्या स्टेटचा डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे नॉर्मली प्रोटोकॉलमध्ये रिसिव्ह करायला असतात. म्हणजे मी जिथे जिथे गेलो तिथे तरी हेच राहिलेले आहेत. म्हणजे बाकी मला काही माहिती नाही. म्हणजे मे बी म्हणजे ज्या ज्या ऑफिशियल कार्यक्रमांमध्ये मी हजर राहिलो, कुठल्या कोर्टाचं उद्घाटन असेल, कुठल्या कोर्टाचं बिल्डिंगचं भूमिपूजन असेल, तर तिथे निश्चितच मुख्यमंत्री राहिलेले आहेत कार्यक्रमांमध्ये, पण मला रिसिव्ह करायला कोणी आलं नाही. तुम्ही मुंबईत आला होता तेव्हा आले होते विमानतळावर तुम्हाला घ्यायला, तुम्ही चीफ जस्टिस असताना? त्यावेळेला काय झालं ते तुम्हाला त्यावेळेला चीफ जस्टिसही आले, त्यावेळेला चीफ सेक्रेटरी आले नव्हते, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आले नव्हते. त्याच्यावर तुम्ही झाडलं होतं त्यांना? झाडलं नव्हतं, मी लाईटली बोललो की म्हटलं म्हणजे महाराष्ट्रातल्या ब्युरोक्रॅसीला किती आनंद आहे की आपल्या राज्यातला एक नागरिक चीफ जस्टिस ऑफ इंडिया होतो आहे की त्यांना म्हणजे नायदर चीफ सेक्रेटरी, नायदर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, नायदर द कमिशनर ऑफ पोलीस, त्यांना असं योग्य नाही वाटलं की आपण स्त्रियाच्या स्वागताकरता जावं. तर ते काय कारण होतं माहीत नाही मला. मे बी बट मी नेहमीच म्हणालो की मी प्रोटोकॉलबद्दल मला काही टची नसतो मी. पण ते असं आहे की तुम्ही ते जरी कॅज्युअली म्हटलं असतं तरी बहुधा त्यांनी इतकं गांभीर्याने घेतलंय की आता सगळेजण तिथं चीफ जस्टिस म्हटलं की पळत सुटले तिकडे. शक्य आहे, त्याला ते म्हटलं जातं ना की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर.
सर आणखीन एक तुमच्या सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळात गंभीर घटना घडली होती, ती म्हणजे सगळ्यांना काळजी वाटायला लावणारी, ती म्हणजे तुमच्यावर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला होता सुप्रीम कोर्टात आणि त्यानंतर तुम्ही ती परिस्थिती ज्या संयतपणे हाताळली होती, तर म्हणजे तो कसा होता तेवढा तो कालावधी आणि हे काही माझ्या मते जजनी अशा लहान सहान गोष्टींमुळे विचलित होऊ नये. आता त्या वेळेला काय झालं, आवाज आला मला, काहीतरी आवाज आल्यावरती लक्षात आलं की काहीतरी तो एक माणूस कोपऱ्यात उभे होते, तो म्हणे मैंने गवई साहब की तरफ फेका था वगैरे. नंतर लक्षात आलं, वकिली थोडे सगळे एकदम, आणि आता त्यावेळेला मला जे वाटलं ते मी केलं. मी वकिलांना म्हटलं की डोंट गेट डिस्टर्ब बाय ऑल दिस, प्लीज कंटिन्यू विथ आर्ग्युमेंट. म्हटलं वेन आय एम नॉट गेटिंग डिस्टर्ब वाय शुड यू गेट डिस्टर्ब. आणि त्यावेळेला मला माहिती नव्हती की याचा काही रिलेशन, म्हणजे माझ्या तोंडात जे टाकलं गेलं होतं की मी विष्णू म्हणजे देवाबद्दल बोललो, त्याच्याशी काही रिलेशन वगैरे. तर आणि हे काय पहिल्यांदा घडलेलं नाही, याच्या अगोदरही 2-3दा जे दोडे फेकण्याचा प्रकार सुप्रीम कोर्टात झालेला आहे. मी ज्यावेळेला मुंबईमध्ये प्रॅक्टिस करत होतो तर माझ्यासमोर एक न्यायमूर्तींच्या वर फेकण्यात आला होता. तर या गोष्टीचा विनाकारण दुसऱ्या गोष्टीशी मी तरी कोरिलेट केला नाही. पण तो जो म्हणजे त्याच्या आधी जे घडलं होतं की तुमच्याबद्दल की तुम्ही हिंदू विरोधी, हिंदू देवतांच्याबद्दल तुम्ही अपशब्द किंवा असं केलं, तर त्या प्रसंगाकडे तुम्ही जेव्हा ते सगळं छापून आलं किंवा सगळं ते होत होतं तेव्हा तुम्ही काय, तुमची भावना होती त्या सगळ्याबद्दल? नाही, काही नाही, तेच हे पहिल्यांदाच घडलेलं आहे किंवा अखेरचं घडलं आहे असं नाही. बऱ्याच वेळेला कोर्टामध्ये काय बोललं जातं ते आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बाहेर पसरवलं जातं. आजकाल तर सोशल मीडियामध्ये तर मी कितीतरी वाचला, CJ गवई ने इसको ऐसा झाडा उसको वैसा किया वगैरे. म्हणजे तर खजुराहोचं मंदिर होतं. खजुराहो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे आहे. आणि त्या मॅटरमध्ये आम्ही एवढंच म्हटलं की तिथे काही जरी करायचं असेल तर इट कॅन बी डन विथ द परमिशन ऑफ द ASI. तर तुम्ही जाऊन ते ASI ला विनंती करा. आणि त्याच्या अगोदर मी एका मॅटरमध्ये वर्कचं माझं जे जजमेंट होतं त्याच्यामध्ये म्हटलं आहे की त्याच्यामध्ये आर्ग्यू करण्यात आलं होतं की त्या आर्किओलॉजिकल सर्वेच्या त्यांना प्रोटेक्शन देण्यात आलेलं होतं, याच्यामुळे आमच्या ज्या रिलिजियस प्रॅक्टिस आहेत त्यावरती गदा येईल. तर त्याच्यातही आम्ही म्हटलं होतं की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ज्या प्रॉपर्टीज त्यांच्या अंडर येतात त्या आपल्या सांस्कृतिक संवर्धनासाठी महत्त्वाच्या आहेतच आणि त्यांना प्रोटेक्ट केल्या पाहिजे. परंतु ॲट द सेम टाईम कुठल्या विशिष्ट समाजाच्या धार्मिक प्रथा असतील तर त्या प्रथांवरती प्रोटेक्शन आहे, त्या कंटिन्यू करण्याची परवानगी त्या ॲक्टमध्येच दिलेली आहे. तर त्याच्यामुळे त्या स्टेटमेंटचा कुठल्या धार्मिक भावनाशी जो अननेसेसरीली कनेक्ट करण्यात आला तो कनेक्ट चुकीचा होता. पण तुम्ही सोशल मीडियाचा उल्लेख केला, तुम्ही सोशल मीडियावर आहात? तुम्ही नाही, मला माहिती नाही ते इंस्टाग्राम काय आहे, फेसबुक तुम्ही काही तुम्ही म्हणजे ट्विटर, फेसबुक? नाही, काही कुठेच नाही. आता उलट मला काय ते मी ज्यावेळेला CJ होतं माझ्या नावाने काही फेक अकाउंट्स वगैरे उघडण्यात आले असे मेसेज यायचे. ताबडतोब आमची रजिस्ट्री कामाला लागून ते मध्यंतरी तुमच्या नावानं कोणाला तरी डिजिटल अरेस्ट पण केलं होतं माझ्या नावाने. पण तुम्ही तुमचं स्वतःचे अकाउंट नसले तरी सुद्धा तुमचे काही हितचिंतक तुम्हाला आणून दाखवत असतील ना की हे बघा तुमच्याबद्दल काय चाललंय, हे बघा. सांगा ना की CJ गवई ने अमुक झाडा उनकी बत्ती गुल कर दी वगैरे ते सगळं. आता अशी एक पद्धत गेल्या काही दिवसांमध्ये रूढ होताना दिसते आहे ज्याच्याकडे तुम्ही कसं बघता हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की सुप्रीम कोर्टाचे जजेस त्यांच्या निकालांच्याबद्दल त्यांच्या मुलाखती जेव्हा होतात तेव्हा ते बापुडवाणे होऊन त्याला आपल्या जजमेंटना डिफेंड करताना दिसतात. नाही, जजेसनी एकदा जजमेंट दिलं की ते आपल्या डोक्यातून त्यांनी काढून टाकावं या मतात आम्ही. आणि जजेसनी ते जजमेंट का दिलं हे जजमेंटनीच बोलायला पाहिजे. युअर जजमेंट शुड बी सेल्फ स्पीकिंग ॲज टू व्हॉट आर द रिझन्स फॉर गिव्हिंग द जजमेंट. आणि असे प्रश्न विचारूही नाहीत आणि जजेसने उत्तरं देऊ नये.
जर समजा जजमेंट चुकीचं असेल तर देर ऑलवेज पॉवर्स ऑफ रिव्ह्यू. तुम्ही त्या बघितल्यात मुलाखती की जेव्हा एखादा असा जज आपल्या जजमेंटला डिफेंड करताना आणि त्याचे फार हाल होताना दिसत आहेत? मी 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत TV पाहिलाच नाही. आताही म्हणजे आताही माझा प्रवास जवळपास तेवढाच आहे. तर त्यावेळेला माझे जे लॉकलेस पिक्चर्स वगैरे तुम्हाला उत्सुकता आहे मी कोणाबद्दल बोलतोय, आणखीन काय जजमेंट आहेत? नाही, मला कळलं नाही, मला उत्सुकता नाही आहे. नाही, काहीच कळलेलं नाही, काही कळलेलं नाही. सर नमस्कार. हां. कोणतीही राजकीय कमेंट न करता प्रश्न विचारतोय. महाराष्ट्राच्या मातीतल्या 2 राजकीय पक्षांविषयीचा जो निर्णय आहे तो नेमका कधी लागण्याची शक्यता आणि का पद्धतीने हे पुढे जाते? कारण मतदारांचा ज्यांच्याशी संबंध असतो अशा 2 राजकीय पक्षांचा निकाल मतदार स्वतः बघत असतात की काय घडतंय, आणि असं घडत असताना सर्वोच्च न्यायालयात तो निकाल सातत्यानं लांबणीवर टाकला जातो. या प्रश्नाचं उत्तर तर मी देऊ शकत नाही. मला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की तेलंगणाचं जे मॅटर होतं स्पीकर डिसाईड करत नव्हते, तर मी त्या डायरेक्शन दिलं की एका विशिष्ट कालावधीत हा डिसिजन घेण्यात यावा स्पीकरनी. मला त्यांनी विचारलं की तुम्ही तेलंगणाचा निर्णय एवढ्या लवकर घेतला, चीफ जस्टिस ऑफ इंडिया असताना तुम्ही महाराष्ट्राचा निर्णय घेत नाही, तर महाराष्ट्राची जनता तुमच्यावरती नाराज आहे. त्यांना तेच उत्तर दिलं की मी तेलंगणाचं मॅटर तेव्हाच्या चीफ जस्टिसने माझ्याकडे अलॉट केलं होतं. महाराष्ट्राचे मॅटर्स त्यांनी अजून कुठल्या बेंचपुढे अलॉट केले. माझ्यासमोर जे मॅटर्स लागलेले ते किती कालावधी डिसाईड करणं हे माझ्या हातात आहे. मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतानाही दुसऱ्या जजेसना सांगू शकत नाही की तुम्ही तुमच्यापुढे हे मॅटर आहे तर ते मॅटर डिसाईड करावं. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही चुकीच्या माणसाला विचारता. सर एक छोटा वेगळा प्रश्न असा आहे, मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावं का इंग्रजी माध्यमाचा, हा सध्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चित्रपट पण देखील त्याच्यावर आलेला आहे, क्रांतिज्योती विद्यालय म्हणून. तुमचं स्वतःचं शिक्षण हे अमरावतीसारख्या छोट्या शहरात त्या काळातल्या मराठी माध्यमातून झालं. सरन्यायाधीशपर्यंत जाताना कधी तुम्हाला अडचण आली? खरं सांगायचं बिलकुल आली नाही. म्हणजे मी तुम्हाला माहीत असेल की माझं म्हणजे सुरुवातीचं जे शिक्षण आहे ते अमरावती त्यावेळेला नगरपालिका होती. हो. नगरपालिका शाळा क्रमांक 8, म्हणजे आम्हाला बसायला तिथे बेंचेस वगैरे तर दूर, पण ते त्या फऱ्या राहायच्या. बस कर ते ह्याच्या फळ्या ते ताडपत्री टाईप ते त्याच्यावरती बसून मग आपण, आणि त्याला म्हणजे गदेघाट म्हटलं जातं शाळेला. कारण त्या शाळेच्या आमच्या बाजूला एक नाला होता आणि ते सगळे कुंभार लोकांचे नाले जे गाढवा आहे ते तिथे पाणी प्यायला यायचे. तर अशा इथे शिकलो. त्यानंतर मी वडील उपाध्यक्ष झाल्यावर विधान परिषदेचे 1968 आम्ही अमरावतीवरून मुंबईला आलो, आणि त्यानंतर मी चिकित्सक समूहामध्ये शिकलो. आमच्या बॅचचा आता 7 तारखेला गोल्डन जुबली आहे. अच्छा. चिकित्सक समूह, त्याला येणार आहे मी कार्यक्रमाला. तर 8वी पर्यंत मी मराठीतच होतो, आणि इथे आल्यावरती माझा लहान भाऊ आणि बहीण त्यांना आईने इंग्रजी मिडियममध्ये टाकलं होतं सुरुवातीपासून. आणि मग माझ्यामध्ये न्यूनगंडाची भावना येऊ नये म्हणून 8वीच्या नंतर मला इंग्लिश मिडियममध्ये भावाच्या आणि बहिणीच्या शाळेत टाकण्यात आलं. आणि त्यानंतर मी इंग्रजी शिकलो, परंतु फाउंडेशन हे नेहमी मराठीतच राहिलं, आणि मेहनत करून थोडीफार म्हणजे इंग्रजी सुधारली माझी. मला काही फार त्याला काय म्हणतात अलंकारिक भाषेत जरी मी जजमेंट लिहित नसलो, कारण की मी नेहमीच म्हणतो की जजमेंट्स हे ज्या नागरिकाचं केस आहे त्याला समजता येईल अशा भाषेत लिहावं. ते काही आपण म्हणजे इंटेलेक्च्युअल याच्यासाठी म्हणजे आपलं जे ध्यान आहेत ते लोकांना माहीत करणं हा उद्देश नसावा त्यामध्ये. आणि मला अभिमान आहे की माझ्या आता म्हणजे मराठी भाषेत शिकल्याच्यामुळे मला कुठलीही अडचण आलेली नाही. ऑन द कॉन्ट्री जो फाउंडेशन आहे ते सगळं मराठी मिडियम शाळेमधूनच माझं मजबूत झालं. पण जेव्हा म्हणजे तिथे उल्लेख केला मी चिकित्सक समूहामध्ये असताना
वक्तृत्व स्पर्धामध्ये वगैरे मला म्हणजे भाग घ्यायची संधी मिळायची, डिबेट्समध्ये भाग घ्यायची संधी घ्यायची, ते सगळं मराठीतूनच व्हायचं. पण तुम्हाला एकदम जेव्हा 8वी मराठीतून इंग्रजीत गेलात तेव्हा अडचण नाही आली? आलं, वर्षभर त्रास झाला ना. पण मग रात्री अशी घाबरून स्वप्न पडायची की आपल्याला काहीच येत नाही 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 नाही, असं कधी झालं नाही. मग तुम्ही त्याच्यात कसं कोपअप केलं? नाही तर जे मेहनत केली, काय आईने काही ट्युशन्स लावली होती, त्याच्यानंतर रोज टाइम्स ऑफ इंडिया वाचायचो. त्याला म्हटलं जातं की टाइम्स ऑफ इंडिया जर रोज वाचलं तर आपल्या इंग्रजी सुधारणा होईल. अजूनही मी आता म्हणजे खूप काही चांगलं इंग्रजी बोलत नसलो तरी लोकांना समजेल अशा भाषेत बऱ्यापैकी इंग्रजीत भाषणही देऊ शकतो. पण नाही, तुम्हाला मुळामध्ये आता तुमच्या घरामध्ये गवई साहेबांचं इतकं मोठं काम, आंबेडकरवादी चळवळीमधले ते मोठं धुरंधर नेतृत्व, राजकारणामध्येही त्यांना खूप यश मिळालं. तुम्हाला त्यांच्या त्या राजकीय वाटेवरून प्रवास करावा असं कधीच वाटलं नाही? वकील व्हावं असं का वाटलं? नाही, वकील तर मी म्हणजे नेहमीच म्हणतो की मी वकील झालो ते माझ्या वडिलांच्या इच्छेमुळे झालं. वडिलांना वकील व्हायचं होतं, परंतु ते राजकारणात असल्यामुळे त्यांचं वकिलीचं शिक्षण पूर्ण नाही करू शकले आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी वकील झालो. आणि पण तुम्हाला नव्हतं वकील व्हायचं? सुरुवातीला तर नव्हतं. मग तुम्हाला काय व्हायचं? मला आर्किटेक्ट व्हायचं होतं. म्हणजे अच्छा, का आर्किटेक्ट का? आवड. पण काय म्हणजे असं काय झालं होतं की तुम्हाला आपण आर्किटेक्ट व्हावं असं? माहीत नाही, ते सगळे म्हणजे मला वाटते वर्गातलं कोणी होतं की नाही, जे नाही, आर्किटेक्चरला गेलं आणि ज्याच्यामुळे आपण पण तिकडे जावं? नाही 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 नाही, आवडायचं. आणि मी माझी ती आवड ज्यावेळेला मी म्हणजे हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती झालो होतो, मला ते इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीत काम करायची संधी मिळाली. बऱ्याचशा हायकोर्टाच्या किंवा सुप्रीम कोर्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्टाच्या वगैरे बिल्डिंग्सचे प्लॅन करताना मला ते आवड कामातही आली. पण मग साहेबांची इच्छा होती की तुम्ही वकील व्हावं? वकील व्हावं. मी वकिली झालो. त्याच्यानंतर त्यांचं राजकारणाची सुरुवातीला मी वकिलीसोबत राजकारणाची प्रयत्न केला, परंतु 1990मध्ये जे रिपब्लिकन चळवळीत जे फार मोठी फूट पडली, म्हणजे त्यानंतर मला असं वाटलं की माझ्यासाठी आय एम नॉट फिट फॉर पॉलिटिक्स. आणि मग 90 नंतर फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड इन टू प्रॅक्टिस. वडील जेव्हा इलेक्शनला उभे राहायचे त्यावेळेला महिनाभर सुट्टी घेऊन अमरावतीला जायचं. पण असं होतं की वकिलीमध्ये खूप पैसा आहे, तर तो सोडून न्यायमूर्ती व्हावं हा निर्णय घेणं सोपं होतं? ते सोपं नव्हतं. ते जे क्रेडिट माझ्या वडिलांनाच आहे. म्हणजे मला फार कमी वेळात ऑफर आली होती, जवळपास मी 40-41 असताना, आणि नंतर 1-1.5 वर्ष थांबावं लागलं. आणि मग त्या परिस्थितीत आता म्हणजे तुम्हाला तुमचं नाव गेलेलं आहे, नाव गेल्यावर तुमचं सिलेक्शन होतही नाही, त्यामुळे एक तो फार कठीण अशी वेळ असते. आणि जवळपास मी ठरवलं होतं की आता मी माझं कन्सेंट विड्रॉ घेतो. त्यावेळेला चीफ जस्टिस ठक्कर साहेब होते. त्यांना म्हटलं की बाबा म्हणजे प्रतीक्षेचा वेळ खूप लांबला आहे, तर मला तुम्ही परवानगी द्या कन्सेंट विड्रॉ करायची. तर त्यांनी म्हटलं की नाही. आणि CJIशी बोलले. त्यावेळेला खरे साहेब होते, आताही आहेत ते. तर म्हणजे माझ्या ओथले आले होते. तर त्यावेळेला मग मनात आली की काय करावं आपण. तर त्यावेळेला वडील म्हणाले की जर तू वकीलच राहिला तर खोऱ्याने पैसे कमावशील, पण जर जज झाला तर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक आणि आर्थिक समानतेचं काम करण्यामध्ये तुझा हातभार लागेल. आणि मला आनंद आहे, मी त्यांचं ऐकलं. पण जेव्हा तुम्ही फार इमोशनल करणारा तो प्रसंग आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की जर साहेबांना बघायला मिळालं असतं की तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात तर त्यांचा ऊर म्हणजे असा अभिमानानं फुलून आला असता. तुम्हाला म्हणजे त्यांना आपण मिस करतोय असं सगळ्यात प्रकर्षानं कधी वाटलं? नाही, त्यांची आठवण तर नेहमीच, कारण माझ्या आयुष्यामध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना दोघांनाच म्हणजे रोल मॉडेल मानत आलं. पण सर पाणी आहे तिथं जरा.
पण जेव्हा तुम्हाला खूप लहान वयामध्ये तुम्ही हायकोर्टात झालात, हे तुम्हाला त्यावेळेला अंदाज होता की आपण सरन्यायाधीश होऊ शकू? अंदाज नव्हता, रिझनेबल एक्सपेक्टेशन होतं की सुप्रीम कोर्टात तर जाऊच. पण माझ्या वडिलांना त्याची खात्री होती, ते नेहमी त्यांना खात्री होती? माझ्याशी नाही बोलायचे ते कधी, पण ते सगळ्यांना सांगायचे. सर, या अतिशय भावनात्मक भाऊक झालात तुम्ही. आत्ता तुम्ही उल्लेख करताना सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार कर. तुम्हाला उमगलेले बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे जर आजच्या पिढीला आणि आम्हालाही जर समजलं तर या निमित्तानं आणखी चांगलं होईल. माझ्या मते म्हणजे बाबासाहेबांबद्दल काय बोलावं काय नाही, म्हणजे फार त्यांचा जो कॅनव्हास होता तो मला वाटतं एवढा वायडेस्ट कॅनव्हास कोणाचाच राहिलेला नाही. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशातला जी राज्यघटना बाबासाहेबांनी दिली आणि त्या राज्यघटनेत त्यांनी जो विचार दिला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक समानतेचा, आणि म्हणजे आता मी नेहमीच माझ्या बऱ्याच भाषणांमध्ये त्यांच्या 25 नोव्हेंबर 1950च्या भाषणाचा उल्लेख करत असतो. बाबासाहेब म्हणाले की या देशामध्ये आपण आज राजकीय समानता तर दिली आहेच, परंतु वी हॅव प्रॉमिस अवर सेल्फ दी सोशल अँड इकॉनॉमिक जस्टिस. त्याचं काय की आपला सोशल प्लेनवरती समाज विभागलेला आहे आणि 4 कंपार्टमेंट्समध्ये. आर्थिक लेवलवरती जर पाहाल तर पूर्ण देशाची आर्थिक सत्ता मुठभर लोकांच्या हातात केंद्रित आहे आणि करोडो लोक त्यांना 2 वेळचं अन्न मिळत नाही. आणि म्हणून या देशामध्ये जोपर्यंत आपण सामाजिक आणि आर्थिक सामाजिक आणि आर्थिक समानता, राजकीय समानतेबरोबर आणण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशात लोकशाही येणार नाही. आणि ते म्हणाले की जर ही विसंगती अशीच राहिली तर एक दिवस आपला हा जो लोकशाहीचा मोठा डोलारा आपण उभा केला तो एखाद्या पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळेल. आणि या देशात राजकीय समानतेसोबत आर्थिक आणि सामाजिक समता यावी याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणतो त्याचा अंतर्भाव केला कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्या फंडामेंटल राईट्स त्यांना करता नाही आलं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 1973 नंतर केशवानंदच्या भारतीच्या केसमध्ये इक्वल इम्पॉर्टन्स दिलं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आणि फंडामेंटल राईट्सला. आणि त्याद्वारे अनेक कसे कायदे करण्यात आले सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी. ते कायदे सुप्रीम कोर्टाने अपहोल्ड केले आणि एवढं सुप्रीम कोर्टाने एवढंही म्हटलं आहे की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आर ऑल्सो बाइंडिंग ऑन द जजेस बिकॉज जजेस आर ऑल्सो स्टेट विदिन मिनिंग ऑफ आर्टिकल 12 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि मला आनंद आहे की मी माझ्या अनेक जजमेंट्समध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचं महत्त्व विगत करून सामाजिक आणि आर्थिक न्याय कसा आणता येईल त्या दृष्टीनं प्रयत्न केला. आणि त्यामुळंच तुमचा तो 6 महिन्याचा काळसुद्धा जो आहे तो असा लखलखीतपणानं उठून दिसेल आणि त्याची कायम नोंद राहील अशा प्रकारचा तो राहिला. पण आत्ता तुम्ही दोघांचा उल्लेख केलात, एक डॉक्टर बाबासाहेबांचा आणि गवई साहेबांचा. म्हणजे आता ह्या नवीन मुलांना त्यांच्याविषयी, कारण त्यांना बघायला नाही मिळालं, कारण ते एक इतकं अफाट व्यक्तिमत्व होतं आणि त्यांना इतक्या विषयांमध्ये रुची, गती आणि परत त्याच्याबरोबर राजकारण आणि रिपब्लिकन ऐक्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि म्हणजे बाबासाहेबांच्या बरोबर काम करायची त्यांना संधी मिळाली. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्याकडनं तुम्ही काय घेतले, त्यांचा काय प्रभाव तुमच्यावर आहे, तुम्ही त्यांच्याकडनं काय शिकलात जे तुम्हाला असं वाटतं की? अनेक गोष्टी मला वाटते माझ्या आयुष्यावरती सगळ्या बाबतीत त्यांचा प्रभाव राहिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर म्हणजे नेहमी म्हणायचे की जर कोणाचं चांगलं करता येईल चांगलं कर, पण चुकूनही कोणाचं नुकसान करू नको. आणि ते माझ्या आयुष्यामध्ये ती मी पाळण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मला त्यांची एक आठवण येते की त्यांचे एक मित्र होते सोबत राजकारणात असतं. त्यांच्यापेक्षा वयाने थोडे मोठे होते, त्यांना ते त्यांच्या मोठ्या भावासारखेच म्हणायचे. त्यावेळेला पहिली फूट पडली रिपब्लिकन पक्षात तर ते दुसऱ्या गटात गेले. परंतु ते एकदा खूप आजारी पडले. आजारी पडल्यावर ते वडिलांना ज्यावेळेला
आणि ते दुसऱ्या गटात गेल्यावर नुसतं थांबले नाही तर ते वडिलांना भरपूर शिव्या द्यायचे, म्हणजे चांगल्या शिव्या त्या राजकारणातल्या. आणि ज्यावेळेला कळलं त्यांना ते आजारी पडले तर वडील त्यांना घेऊन मग नागपूर त्यावेळेला प्रायव्हेट हॉस्पिटल्स वगैरे नव्हते, गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूरचं हे एक मोठं हॉस्पिटल होतं, तिथे घेऊन गेले. त्यांचा इलाज करायला 15-20 दिवस ट्रीटमेंट झाली. त्यानंतर परत आल्यावरती त्यांची तब्येत चांगली झाली. वडील त्यांना भेटायला गेले तर ते म्हणाले माझी चूक झाली म्हणे, मी तुला शिवाय द्यायचो. ते वडील त्यांना म्हणाले की ते तुझं काम आहे, राजकारणात तू माझा विरोधक आहे, ते तू थांबू नको, तू तुझं चालू ठेव, मी माझं काम केलं. ते सगळे प्रभाव आले. त्याच्यानंतर ते त्यांची जे समाजातल्या जो गरीब आहे, जो मागासलेला आहे, त्याच्याकरता जी कळवळ आणि म्हणजे त्यांच्याकडे आता त्या काळातले अजूनही जे आहेत त्यांच्या आता समकाळी फार कमी राजकारण राहिलेलं आहे. परंतु एक मनापासून काहीतरी आपण समाजासाठी करावं काहीतरी. आणि त्यावेळेला आजच्यासारखं राजकारण नव्हतं त्यावेळेला. आता आजकाल तर मला वाटते की कॉर्पोरेटर झाल्यानंतर 2-4 महिन्यात त्याच्याकडे एक चांगली SUV वगैरे येऊन जाते. त्यावेळेला म्हणजे त्यावेळचे राजकारणी डिवोटेड होते या समाजासाठी, देशासाठी काहीतरी करावं या भावनेने ते सगळे प्रेरणा देऊन काम करायचे. त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणारे सुहास सोनवणे, त्यांचा माझा खूप घनिष्ठ संबंध होता आणि त्यांचं खूप प्रेम होतं त्यांच्यावरही. आणि मी असं म्हणेन की त्यातला काही भाग आमच्याही वाट्याला आला. तर त्यामुळे त्यांच्याकडून खूप किस्से आणि खूप गोष्टी, त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या कामाची पद्धत असं ते म्हणजे ऐकलेलं आहे. मी त्यांची पुस्तकंही त्यांच्याबद्दलची वाचली. आई आणि साहेब, तर हे साहेबांच्याबद्दल झालं. आईकडून काय घेतलं? ना, आईकडून म्हणजे कष्ट करण्याची, आता ज्यावेळेला म्हणजे वडील राजकारणात होते तर आर्थिक परिस्थिती आमची काही विशेष नव्हती. आई शाळेमध्ये नोकरी करायची आणि शाळेमध्ये नोकरी करत असतानाच वडिलांकडे तर राजकारणात असल्यामुळे जवळपास रोजच सगळे लोक जेवायला राहायचे. आणि माझ्या आत्या होत्या सगळ्यात लहान आत्यात, त्यांचं लग्न व्हायचं होतं. तर त्या दोघीजणी मिळून जेवढे काही कार्यकर्ते यायचे त्यावेळेला त्यांच्यासाठी बेसन भाकर असो की काही असो तर आई पूर्ण त्यांना जेवू घालायची. आणि बऱ्याच वेळेला मी मग आईला मदत करायसाठी भांडे घासणं वगैरे किंवा झाडू मारणं वगैरे हे कामं केलेले आहेत. त्यामुळे मला कुठल्याही कामाची लाज वाटत नाही. सर, तुम्ही चीफ जस्टिस ऑफ इंडिया या पदापर्यंत गेले, हे बघायला दादासाहेब नव्हते ही खंत तुमच्या मनात आहे. पण तुम्ही आता आईची आठवण सांगितली. ज्या क्षणाला तुम्हाला कळलं की आपण चीफ जस्टिस ऑफ इंडिया होणार आहोत, त्यावेळेस आईची पहिली काय भावना होती? कदाचित तुम्ही जर अमरावतीत नसाल तर आईचा फोन आला होता की तुम्ही अमरावतीला होते, पहिली भावना आईची काय होती? नाही, मला तर ते प्रेसमधूनच कळलं आईची भावना. कारण की बातमी आल्या चॅनलवाले तिथे गेले होते आणि चॅनलवरूनच माझ्यापर्यंत ते पोहोचले. पण त्या आल्या होत्या दिल्लीला? हो, तुम्ही त्यांना घेऊन गेलात कोर्टामध्ये? तुम्ही ओतच्या वेळेचा तो प्रसंग बघितलेला नाही वाटते. ते ओत झाल्यानंतर म्हणजे ओत झाल्यानंतर मी पहिल्यांदा जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यानंतर बाकीच्यांना भेटलो. अच्छा, म्हणजे त्या तुम्हाला तिथं खुर्चीत त्या बसताना त्या होत्या? हो. अच्छा. त्याची ते ओतची तुम्हाला ह्याच्या युट्यूबवर मिळेल ती, त्यावेळेला खूप व्हायरल झालं होतं ते. म्हणजे त्यावेळेला लोकांनी ॲप्रिशिएट केलं की म्हणजे CJI झाले बा पहिल्यांदा आपल्या मातोश्रीचा आशीर्वाद घ्यायला. सर, रिटायरमेंट नंतर अनेक चीफ जस्टिस हायकोर्टचे असतील, हायकोर्टचे जजेस आणि सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस अनेक राजकीय पक्षांमध्ये सुद्धा पक्षप्रवेश करतायत किंवा काही जण सामाजिक चांगलं काम करण्यासाठी राज्यसभेवर जात आहेत, काही जण गव्हर्नर होत आहेत. जर तुम्हाला अशा काही माध्यमातून चांगलं काही काम करण्याची संधी मिळाली कुठल्याही पक्षाकडून असेल तर तुम्ही ते ॲक्सेप्ट कराल का? मी इथं गव्हर्नरशिप वगैरे मी सांगितलेलं आहे की मी कुठलंही पद स्वीकारणार नाही, इन्क्लुडिंग गव्हर्नर. बाकी गोष्टींबद्दल आता एवढ्या लोक विचार करायलाच वेळ मिळालेला नाही, तर त्याच्यामुळे उत्तर द्यायला. पण याच्यामध्ये असा अर्थ आहे की विचार करू शकता तुम्ही? आज काहीच कमिट करू शकत नाही. समजा नियतीच्या मनात काय असतं हे कोणाला काही माहीत नसतं. आणि आय डोंट बिलीव्ह इन प्लॅनिंग टू मच इन ॲडव्हान्स. उद्या समजा काही
माहीत नाही समजा काही आलं आणि त्यावेळेला निर्णय घेतला तर तुम्हीच नंतर म्हणाल की तुम्ही तर त्यावेळेला असं असं बोलले होते, तर तुमच्या शब्दाला काही किंमत आहे की नाही आहे. पण याच्यामध्ये की एकदा सरन्यायाधीश पद झाल्यानंतर राजकीय पक्षांशी संबंध जोडावा का? मला नाही वाटत त्यात काही चुकीचं असेल म्हणून, कारण की प्रत्येकाला आपली विचारधारा असतेच. म्हणजे मी जरी जज झालो तरी माझ्यावरती जे बाबासाहेब आंबेडकरांचे संस्कार माझ्या वडिलांनी केले किंवा रिपब्लिकन चळवळीचे जे संस्कार केलेत तिथं माझ्या डोक्यातून मी जज झालो म्हणून पुसले जाऊ शकणार नाही. ऑन द कॉन्ट्री बाबासाहेबांचे राजकीय एक समानतेसोबत सामाजिक आणि आर्थिक समानचे जे विचार होते त्याच्यामुळेच मी बऱ्याचशा जजमेंट्समध्ये मला काहीतरी वेगळं अशी करण्याची संधी मिळाली. आता उदाहरण द्यायचं झालं तर काही माझ्या रिटायरमेंटच्या काही दिवसा अगोदरच मी तो विदर्भातल्या झोपडी जंगलाचा जो प्रश्न होता तर त्यात मी तो सामाजिक आणि आर्थिक न्यायाचाच प्रकारे ते जर जजमेंट दिलं नसतं तर विदर्भातले अनेकशे इरिगेशन प्रोजेक्ट गेले असत्या, शाळाच्या बिल्डिंगा गेल्या असत्या, प्रायमरी हेल्थ सेंटर गेले असते, सरकारी बिल्डिंगा गेल्या असत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हजारो गरीब लोक त्या जमिनींवरती राहायचे ते सगळे बेघर झाले असते. आणि म्हणून जो एक त्याला बॅलन्स करता येईल, जे राईट टू एन्व्हायरमेंट, इकॉलॉजीचं प्रोटेक्शन करत असतानाच एक जो या देशाचा नागरिक आहे तो बेघर होऊ नये, त्याच्या उपजीविकेचं सावधान देऊ नये, आपल्या घटनेचे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे त्याला अभिप्रेत आहे तो विचार करून मी तो निर्णय दिला. असे अनेक निर्णय आहेत माझे, म्हणजे आता आज ती वेळ नाही. आणि नाही, मला तर अशी पण म्हणजे त्याच्यातनं असं वाटतही नाही की तुम्ही दिलेल्या म्हणजे जजमेंट्सच्या बद्दलची आपण फार चिकित्सा करावी आणखीन त्याच्यामध्ये जावं. पण जर समजा उद्या तुम्ही कुठल्याही पक्षाशी जोडले गेलात अधिकृतपणानं तर तुम्हाला अशी भीती नाही का वाटत की मग तुम्ही मागं दिलेल्या जजमेंटच्या बद्दल वेगळ्या चष्म्यातनं बघितलं जाईल? म्हणजे त्या मगाशी तुम्ही जो त्या ट्रान्सफरबद्दल वगैरे प्रश्न विचारले त्याच्याशी संबंधित आहे. तसं मी ज्या वेळेला 2019मध्ये जज झालो त्याच वेळेला मी डिक्लेअर केलं होतं की शासनाकडून कुठलंही पद मी रिटायर झाल्यावर घेणार नाही. आय एम नॉट गोइंग टू ॲक्सेप्ट एनी पोस्ट रिटायरमेंट असाइन. ज्यावेळेला मी 14 मे 2025ला सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून झालो त्यावेळेला रिएटरेट केलं. तर त्याच्यामुळे माझ्या कुठल्याही निर्णयाला एक कोणाला वाटत असेल की शासनाकडून काही मिळेल ह्या भावनेने निर्णय, त्याला ती शक्यता बिलकुलच नाही आहे. आणि तो समजा आता ज्या विचाराशी लहानपणापासून जोडलेल्या आहेत समजा त्या विचारांनी जर पुढे जाऊन तुम्ही एखाद्याला घेईल असं नाही आहे, घेतला निर्णय तर त्यात काही अनेकांना सुखावणार आणि खूप जणांना दुखावणार असं तुम्ही बोलताय आता. नाही सध्या तर माझ्या डोक्यात काही नाही. हे फार जणांना दिलासा देऊन जाईल. त्यातला सध्या सर मध्यंतरी मला आठवतं की राहुल गांधींशी संबंधित एक केस तुमच्या समोर आली होती, तेव्हा तुम्ही हे सांगूनच त्या केसमधनं बाजूला झाले होते की गांधी नेहरू घराण्याशी. गांधी बाजूला नव्हतो झालो मी. म्हणजे मी केस सुरू व्हायच्या अगोदर सांगितलं की माझ्या वडिलांचे काँग्रेसशी संबंध राहिलेले आहेत, काँग्रेसच्या सपोर्टनी ते राज्यसभेवर निवडून आले आहेत आणि माझा भाऊ अजूनही आज म्हणजे रिपब्लिकन पार्टीशी असला तरी काँग्रेसचे त्याचा अलायन्स आहे. या परिस्थितीत मी ही केस घ्यावी की नाही हे वकिलांनी ठरवावं. आणि त्यांनी सगळ्यांनी म्हटलं की मीच ही केस घ्यावी. म्हणजे आय ऑलवेज बिलीव्ह दॅट जजेस ऑल्सो शुड बी ट्रान्सपरंट. म्हणजे लोकांना माहीत नाही तर उद्या मग झालं असतं की वडिलांचे आणि जे काँग्रेसचे संबंध आहेत म्हणून राहुल गांधीच्या बाजूने निर्णय दिला. तुम्ही दोघांना तुम्हाला दोघांना काहीतरी तुम्ही काहीतरी विचारायचं आहे तिथं बसलाय. एवढंच विचारायचं होतं, तो जो मगाशी तुम्ही गवई साहेबांचा राजकारणाचा तो काळ सांगत होते तेव्हा हे सगळे गांधी नेहरू म्हणा किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षातले मोठे नेते तुमच्याकडे उठबस असेल तर तो तुमच्यासाठीचं लहानपण कसं होतं या सगळ्या म्हणजे आता माझ्या वडिलांवर ते 2015मध्ये गेल्यानंतर महाराष्ट्र विधिमंडळाने पुस्तक लिहिलं त्यांच्या निवडक भाषणांचं आणि किंवा त्यांच्यावरती जे लिहिले त्याचं नावच त्यांनी अजातशत्रू ठेवलं. तर वडिलांचे सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांशी संबंध होते. त्या लहानपणापासून म्हणजे मी अटल बिहारी वाजपेयी आमच्या घरी येऊन गेलेले आहेत, त्यांनाही
म्हणजे त्यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. आणि वडील त्याचप्रमाणे त्यांचे चौघजण होते. माझे वडील, शरद पवार, त्यानंतर उत्तमराव पाटील जे त्यावेळेला जनसंघाचे फार मोठे नेते होते, आणि बापूसाहेब काळजाते हे समाजवादी पक्षाचे, ते बापू काळजाते, हे चौघजण अतिशय जवळचे मित्र होते. ते म्हणजे हाऊसमध्ये भांडणं करून यायचे, पण संध्याकाळी सोबत बसायचे. आणि त्या वातावरणातून मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे एक आजकालचं जे राजकारण आहे ते नव्हतं त्यावेळेला. म्हणजे मला ऍक्च्युली तोच पुढचा प्रश्न, की आता तुम्हाला जे दिसतंय की म्हणजे आता म्हणजे तसं जर पाहिलं, वडील काँग्रेसचे जवळचे होते, अटल बिहारी वाजपेयी जनसंघाचे होते, पण ते त्यांचे अतिशय जवळचे मित्रत्वाचे संबंध होते. जयवंतीबेन मेहता आमच्या शेजारी राहत होत्या मुंबईला, त्यांना मी आत्या म्हणायचो. तर त्याच्यामुळे राजकीय विचारधारा जरी किती वेगळ्या वेगळ्या असल्या तरी पर्सनल रिलेशनशिपवरती याचा कधीही असा इफेक्ट व्हायचा नाही. सर, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अशी आपल्याकडे एक म्हण आहे मराठी भाषेमध्ये. पण असं झालंय की सतत म्हणजे सर्वसामान्य माणसापर्यंत ही न्याय व्यवस्था किंवा ही जी न्यायाची प्रक्रिया आहे ती पोहोचावी, असा खरं तर आपल्या बाबासाहेबांचा देखील विचार होता, आणि तुम्ही देखील तोच विचार मांडता अनेक वेळेला. पण हे कसं पोहोचणार, किंवा मग ही तारीख पे तारीख ही जी सिस्टीम आहे ती नेमकी कधी बंद होईल? काय मेन प्रॉब्लेम जो आहे की आपल्या देशामध्ये जजेस टू पॉप्युलेशन रेशिओ जो आहे तो अतिशय कमी आहे. ज्या संख्येत जजेस व्हायला पाहिजे, आता महाराष्ट्रामध्येही आपली जजेसची संख्या वाढलेली आहे. मला वाटते 2000च्या वर काहीतरी होईल, पण एका वेळेला ते होणार नाही. तर ते जजेस विल बी इन्क्रीज इन फेज मॅनर एक पुढच्या 5-7 वर्षामध्ये. म्हणून आजकाल आपण जे अल्टरनेट डिस्प्यूट रिझोल्युशन सिस्टम्स आहेत, मग ते मेडिएशन असो किंवा आर्बिट्रेशन असो, हे प्रमोट करायचा प्रयत्न करतो. आणि जसं आता मी विषय निघाला असतो, जसं कोल्हापूर बेंच स्थापन व्हावा याच्यासाठी माझा खूप आग्रह होता. आणि आज बघतो आपण की त्या 6 जिल्ह्यातल्या नागरिकांना अतिशय कमी वेळात कमी खर्चात न्याय मिळतो आहे. शेवटचं सर, तुमच्याकडे राजकीय वारसा राहिलेला आहे, चळवळीचा वारसा राहिलेला आहे, त्याच्यानंतर मुंबई आणि मग CGI पर्यंतचा प्रवास. या सगळ्या प्रवासात तुम्ही काय इथपर्यंत घेऊन आलात की त्या आठवणी नेहमी तुम्ही तुमच्यासोबत घेऊन चालत राहतात? नाही, म्हणजे मी मगाशी सांगितलं की ज्यावेळेला माझ्या मनात दुविधा होती की जजशिप ॲक्सेप्ट करावी किंवा नाही, तर त्यावेळेला वडिलांनीचा निर्णय ऐकून मी जज झालो. आणि ते ऐकून या मागच्या मग माझ्या वकिलीच्या व्यवसायात असो किंवा देशाचा CGI म्हणून असो किंवा हायकोर्टाचा न्यायमूर्ती असो, असे अनेक निकाल देते आले की ज्या निकालातून ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करता आला. माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो, एकदा मी ज्यावेळेला 2000मध्ये सरकारी वकील होतो त्यावेळेला एक न्यायमूर्तींनी आदेश दिला की नागपुरातल्या सगळ्या झोपडपट्ट्या 8 दिवसात तोडून टाकण्यात याव्या, अन्यथा कलेक्टर विल बी त्यावेळेला विलासराव देशमुख होते मुख्यमंत्री. मी माझ्या विधिमंडळातल्या भाषणातही त्याचा उल्लेख केला होता. आणि त्यांनी विलासरावांनी म्हटलं की ताबडतोब तुम्ही चॅलेंज करा, आणि त्यांनी मला पूर्ण ऑथॉरिटी दिली की सुप्रीम कोर्टात. आणि फॉर्च्युनेटली 8 दिवसात सुप्रीम कोर्टातून स्टे घेऊ शकलो मी. त्यानंतर त्या रेग्युलराईज झाल्या. आज तिथे लोक परमनंट घरं बांधत आहेत. असे अनेक निर्णय आहेत. एन्व्हायरमेंटच्या बद्दल काही मी मागच्या 3 वर्षापासून ग्रीन बेंच हेड करत होतो. महाराष्ट्रातले अनेक एन्व्हायरमेंट संबंधित जसं माथेरानचा फार मोठा प्रश्न होता, तिथे बॅलन्स करायचा प्रयत्न केला मी एकेकडे. आजच्या ह्या 2025मध्ये माणूस माणसाला ओढतो आहे हे हृदयविदारक चित्र आधी होतं. तर त्या डायरेक्शन दिलं आम्ही की ते सगळ्या बंद करण्यात यावा. आणि दे शुड बी रिप्लेस बाय बॅटरी ऑपरेटेड कार्स, म्हणजे त्या लोकांची जीविकेचं साधनही जाणार नाही. आणि त्याचप्रमाणे तिथे ज्यावेळेला नो व्हेकल झोन आहे तो मेंटेन व्हावा. आणि ते रोड ब्लॉक्स टाकताना क्ले ब्लॉक्स टाकण्यात यावे, जेणेकरून एन्व्हायरमेंट आहे त्याचं प्रोटेक्शन होईल. पुण्याची जी एक बिग चंक ऑफ लँड जो डेव्हलपर्सनी फॉरेस्ट लँड ती पूर्ण हडप केली होती,
तर मला वाटतं दॅट वॉज वन ऑफ माय फर्स्ट जजमेंट ॲज अ CGI. तर डायरेक्शन दिलं आम्ही की ती जागा परत घेऊन तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटला देण्यात यावं, त्याचं रिस्टोरेशन करण्यात यावं आणि पूर्ण देशामध्ये ज्या ज्या फॉरेस्ट लँड आहेत त्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ताब्यात आहेत, त्या त्वरित फॉरेस्ट डिपार्टमेंटला देण्यात यावं विदिन अ स्टिप्युलेटेड टाईम असे चीफ सेक्रेटरींना डिरेक्शन दिले, जेणेकरून इकॉलॉजीचं संरक्षण होईल. अनेक मग ते कॉर्बेट टायगर रिझर्व असो किंवा बाकीचे अनेक जजमेंट आहेत त्यामध्ये करता आलं. ज्युडिशियल रिफॉर्म्समध्ये चांगले जजमेंट मला देता आले, जेणेकरून म्हणजे जवळपास एक विधायकारक सर्व हायकोर्ट जजेस, काही रिटायर्ड हायकोर्ट जजेसला 8 आणि 10,000 पेन्शन होतं. ज्याला आपण म्हणतो की इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी, हाऊ डू एक्सपेक्ट देम टू. आणि म्हणून एक जजमेंट दिलं की 1 रँक 1 पेन्शन, म्हणजे हायकोर्ट जज तो 1.5 वर्षासाठी राहिला असेल किंवा 15 वर्षासाठी राहिला असेल तर ही विल बी एंटायटल टू फुल पेन्शन. असे अनेक निर्णय आहेत. आमच्या पूर्ण देशातली ज्युडिशरी एका निर्णयामुळे होती की जर जे ट्रायल जे आमचे JMFC आहेत त्यांना डायरेक्ट जजच्या डिस्ट्रिक्ट जजच्या परीक्षेला बसता येणार नाही, ते इव्हन अदरवाईज क्वालिफाईड असले तरी. तर 5 जजेस बेंचनी तो जजमेंट रिझॉल्व केला आणि आज महाराष्ट्रातले नव्हे तर पूर्ण देशातले ज्युडिशियल ऑफिसर्स दे कॅन एक त्यांच्यामध्ये मनामध्ये एक हे राहील की आपण वी कॅन एक्सेल इन आवर करिअर. तर ते पूर्ण जो फुल स्टॉप लागला होता. अशा अनेक निर्णय आहेत ज्याचं मला म्हणजे बियॉन्ड बियॉन्ड इंडिव्हिज्युअल्स दे विल हॅव ॲन इम्पॅक्ट ऑन द सोसायटी, ऑन द इम्पॅक्ट ऑन द इन्स्टिट्यूशन. हे तुम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या वडिलांचं जे स्वप्न होतं ते मला पूर्ण करता आलं याचा आनंद आहे. शेवटचा प्रश्न म्हणू आपण, तुम्हाला म्हणजे तुम्हाला सुखावणारे खूप गोष्टी तुमच्या हातून या काळात झाल्या, पण सगळ्यात सुखावणारी कोणती गोष्ट आहे तुमच्या सगळ्या कार्यकाळातली असं तुम्हाला वाटतं, ज्याचं तुम्हाला खूप आनंद आहे असं मी कोणतं? आताच सांगितलं की माझ्या वडिलांचं स्वप्न की मी चीफ जस्टिस ऑफ इंडिया व्हावं आणि ते झाल्यावरती बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरित असलेला सामाजिक आणि आर्थिक न्याय या दृष्टीनं काही आपलं योगदान व्हावं हे पूर्ण करता आलं, ही माझ्यासाठी अतिशय सर्वात समाधानाची बाब आहे. आणि यामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला करता आली नाही, याच्याबद्दल कुठंतरी मनामध्ये एक खंतावलेपण आहे? असं काही नाही आहे, कारण की मला चीफ जस्टिस ऑफ इंडिया कधी बनणार आहे, किती कालावधीसाठी बनणार आहे हे अगोदरच माहीत होतं आणि त्याच्यामुळे माझा रोडमॅप मी ओथ घ्यायच्या अगोदरच तयार होता. मी CGI झाल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये 3 सुप्रीम कोर्टात न्यायाधीश नियुक्त करण्यात आले. जवळपास 30-35 हायकोर्ट जजेसचा ट्रान्सफर करण्यात आलं विविध कारणासाठी. काही यासाठी की काही जे हायकोर्ट्समध्ये सिनियर जजेसची कमी होती त्या तिथे आणि काही ठिकाणी सिनियर जजेसचं खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन होतं. एक समतोल साधण्यात यावा, न्याय हा सर्व हायकोर्टामध्ये समानतेने गेला या दृष्टीनं ट्रान्सफर्स केल्या. माझ्या कालखंडामध्ये जवळपास 107 हायकोर्टाचे न्यायमूर्ती नियुक्त झाले. जवळपास 19 मुंबई हायकोर्टामध्ये म्हणजे आज जी मुंबई हायकोर्टाची स्ट्रेंथ आहे ती त्यातली 1/4 माझ्या टेन्युअरमध्ये आलेल्या आहेत. आणि बाकीच्या ज्या ज्युडिशियल मॅटर्स म्हणजे काही करता यावं या देशासाठी, या समाजासाठी, या ज्युडिशियल इन्स्टिट्यूशनसाठी, ते मी जे जे ठरवलं तर ते मला पूर्ण करतात. आपली ओळख काय म्हणून राहावी असं तुम्हाला वाटतं पुढच्या पिढ्यांसाठी? आता ही जी मुलं आहेत, एकूण ज्युडिशियरीमध्ये जे येऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला काय म्हणून लोकांनी ओळखावं, काय ओळख तुमची असावी असं तुम्हाला वाटतं? मी काही असं समजत नाही की मी काही असा असामान्य किंवा असं काही काम केलं की माझी काही अशी वेगळी ओळख व्हावी. खरं तर न्यायव्यवस्था किंवा न्याय प्रक्रिया हा काहीसा किचकट किंवा अवघड क्लिष्ट असा विषय अनेकांना वाटतो किंवा सर्वसामान्य माणसाला तसं वाटतो. पण तुमच्या गप्पांमधून आम्हाला अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्ही हे सगळे विषय समजावून सांगितलेत, किंबहुना तुमच्या बालपणापासून ते अगदी या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंतचा तुमचा हा सगळा प्रवास देखील तुम्ही उलगडला. तुम्ही कट्ट्यावर आलात यासाठी खूप खूप आभार. थँक्यू, धन्यवाद. आणि यानंतर माझा कट्ट्यावरती वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत रहा ABP माझा.